बेबी नावाची मुलगी होती, तिला दुसऱ्या बेबीची आठवण येत होती आणि श्वेता, तुझं आणि त्या तुषारचं सेटिंग करणं चाललंय आजोबा. एक मिनिट, आपल्या होर्डिंग पाशी जरा गाडी थांबव. आपल्या जाहिरातीसाठी एक मॉडेल बघायला हवी. राजवाडे अँड सन्स या सिनेमाच्या निमित्तानं अतुल कुलकर्णी, अभिनेता अतुल कुलकर्णी यांचा आणखी एक वेगळा शेड आपल्याला पाहायला मिळतं, कारण अभिनेता अतुल कुलकर्णी आता निर्माते झालेले आहेत. सो निर्माते अतुल कुलकर्णी, तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि निर्माता म्हटल्यावर कुठेतरी आता जबाबदारी आणखी जास्त वाढलेली, आणि राजवाडे अँड सन्स म्हणजे खूप मोठं असं ग्रँजर दिसतंय आम्हाला. मराठीत जॉईंट फॅमिलीवर आधारित एखादा सिनेमा, म्हणजे बॉलिवूडमध्ये असे स्टाईलचे सिनेमे पाहायची सवय आहे, पण मराठीत काहीतरी वेगळा प्रयोग. काय सांगा सर? सचिन कुंडलकरनी ही स्क्रिप्ट लिहिलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक पिढीमध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वाटत असतात, कारण प्रत्येक काळानुसार ती पिढी वागत असते. जेव्हा ते जन्मले, जेव्हा ते वाढले त्या पद्धतीने, आणि त्यामुळे वेगवेगळ्या काळात जन्मल्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात आणि प्रत्येकाचं आपलं काहीतरी म्हणणं असतं, पण ते कॉन्फ्लिक्टिंग असतं. मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाची असलेली ही स्क्रिप्ट सचिन कुंडलकरने लिहिली होती आणि आम्हाला असं वाटलं की हा जो सिनेमा आहे तो आपण त्याची निर्मिती करावी. कारण मी म्हटलं तसं की मला फार असं वाटत होतं की मी एक ॲक्टर म्हणून एका कम्फर्ट झोनमध्ये आलो आहे 12-15 वर्ष ॲक्टिंग करत. परत एखाद्या अनकम्फर्टेबल झोनमध्ये स्वतःला ढकलूया, तरच मी माणूस म्हणून काहीतरी वेगळं शिकू शकेन. त्यामुळे मी निर्मिती क्षेत्र हे निवडलं की आपण करून बघूया 2-3 सिनेमे, मजा आली तर करत राहूया. यंग टीम आहे, तुम्हा चौघांचंही स्वागत आहे. आणि मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की यात आपण वेगवेगळे जनरेशन्स दाखवतोय आणि बदलती नाती किंवा बदलतं लिव्हिंग ते सगळं आपण दाखवतोय, पण अतुल कुलकर्णी आणि तुमच्या जनरेशनमध्ये मला तरी फार फरक जाणवत नाही. पण काय वाटतं तुम्हाला या जनरेशनविषयी? खरंच जनरेशन गॅप झाला आहे का? आणि या सिनेमाविषयी मला असं वाटतं की जनरेशन गॅप हा जनरेशन टू जनरेशन असतोच आणि विचारांचा बदल असतो, परिस्थितीचा बदल असतो, त्यामुळे जनरेशन्समध्ये गॅप ही असतेच. आता अतुल आणि आमच्यात जी काही गॅप होती ती ऑन अ पर्सनल लेवल, ऑन प्रोफेशनल लेवल्स ही सगळी ही फिल्म करत असताना पुसून गेली आहे आणि आम्ही सगळे खूप चांगले मित्र झालो आहोत एकमेकांचे. पण सिनेमाच्या दृष्टीने मला असं वाटतं की जनरेशन गॅप ही असतेच आणि ती प्रत्येक जनरेशनला जाणवतच असते. जे तू मगाशी बोललीस की तुला जाणवत नाही गॅप, हे अतिशय अगदी बरोबर बोललीस तू. 100% तू बरोबर बोलतेस. आणि हे अतुल बद्दल नाही तर मृणाल, सचिन कुंडलकर, सचिन खेडेकर, ज्योती मावशी, आळेकर सर, हे सगळ्यांबद्दल हे अतिशय खरं ठरतंय, कारण ते आत्ता जगणारी माणसं आहेत आणि हे आम्हाला शिकायला मिळालं. क्राफ्ट, ॲक्टिंग, सिनेमा हे सगळं आपण शिकतच असतो, पण हे आम्हाला शिकायला मिळालं की जर सर्व्हाइव्ह व्हायचं असेल आणि आनंदी राहायचं असेल तर आत्ताच्या काळात जगायला पाहिजे. आणि आता 10-15 वर्ष झाल्यावर तेव्हा हे प्रॅक्टिसमध्ये येईल चौघांच्याही आयुष्यात, की तेव्हा आम्हाला जाणवेल की बापरे किती काय बदललं आहे आणि आम्हाला आता बदलायची वेळ आलेली आहे. जुनं राहून काहीही होत नाही. आणि म्हणून अतुल आणि सचिन अशी एक फिल्म ते करू शकले, राजवाडे अँड सन्स, या ग्रँजरचं, या फीलचं. जसं मृण्मयी म्हटली, जनरेशन गॅप असतेच किंवा ती जाणवतेच, तर त्याच 3 पिढ्यांची ही कहाणी आहे. आजच्या काळातली कहाणी आहे राजवाडे अँड सन्स, आणि बदलत्या काळातल्या एकत्र कुटुंबाची ही स्टोरी आहे. जवळजवळ 13-14 कॅरेक्टर्स आहेत. आम्ही तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत कामं केलेली आहेत या सिनेमात. पण मला एक खूप ऑनेस्ट उत्तर हवं आहे तुम्हा सगळ्यांकडून, एक करून, की या संपूर्ण कुटुंबात सगळ्यात लाडका कोण आहे आणि का? त्याचं उत्तर हवं आहे. सगळ्यात लाडका आणि आमच्या फॅमिलीतला सगळ्यात गोड मेंबर हा बबलगम आहे.
बबलगम राजवाडे हा आमचा पेट आहे डॉगी आणि तो सगळ्यात बेस्ट आहे. डिप्लोमॅटिक नाही हे खरं आहे, कारण जेव्हा तो यायचा सेटवर तेव्हा सगळं सोडून त्याच्याकडे अरे त्याचं खरं नाव जॉय असं आहे, तर जॉय हे कर, जॉय ते कर, आणि तो एकच शॉट देतो, तो रिटेक देत नाही. तर आम्हाला सगळ्यांनाच त्याला पॅम्पर करावं लागायचं आणि खूप काही करावं लागायचं. एकच शॉट देतो, एकच टेक देतो ते तर आहेच, आणि त्याचा टेक झाला की तो एका कोपऱ्यात जाऊन झोपून जातो. तो ऍक्च्युली ऍक्टर आहे. लाडकं पात्र हे एक मला खरंच नाही वाटत. मला असं वाटतं सगळेच ही माझी लाडकीच होती. आणि कारण की राईट फ्रॉम सतीश सर, आळेकर सर, ज्योती मावशी, ते आम्ही आम्ही सगळ्यांना पर्सनल लेवलवरती ओळखतच होतो, पण प्रत्येकाचं प्रोफेशनल बिहेवियर बघून मी अजूनच प्रत्येकाच्या प्रेमात पडली आहे. आणि ही अजिबात अतिशयोक्ती नाही आहे, अजिबातच नाही. लाडकं पात्र का माणूस, काय नेमका प्रश्न? कॅरेक्टर. ओके, मग त्यातलं मी आता अतुलचं जे कॅरेक्टर आहे शुभंकर मामा, जे तुम्ही प्रोमोमध्येही पाहिलं असेल, तो ड्युॲलिटी विषयी बोलतो. अजिबात नाही. तो इथे नसता तरी मी हेच बोललो असतो. म्हणून विचारलं की माणूस का कॅरेक्टर, असं मी पुन्हा विचारलं तर त्यासाठी. माणूस म्हटले असते तर माझं नाव नसतं, तरीही नाही तरीही तेच नाव आलं असतं. अजूनही नावं ऍड झाली असती असं मी म्हणतोय. पण कॅरेक्टरच्या बाबतीत माझं एकच उत्तर आहे असं मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये कारण असं की आपण प्रोमोमध्ये बघतो की तो माणूस ड्युॲलिटी विषयी बोलतोय, की एक माणूस एकापेक्षा अधिक असू शकतो, असं काहीसं ते कॅरेक्टर आहे. आणि ते मला स्वतःला फार जवळचं वाटतं, त्यामुळे शुभंकर मामा. निशित दधीचा आमचा लाईन प्रोड्युसर आहे त्यामुळे तो म्हणत तो सगळ्यात लाडकं पात्र आहे. खरंच आहे, पण निशितचं नाव निघालं म्हणून. पण तो निशित दधीचनी हा सगळी जी सर्कस होती, अख्खं शूटिंग सलग, एवढी पात्र, इतकी वेगवेगळी आणि इतकी ह्यूज लोकेशन्स, ते अतिशय त्यांनी फार छान पार पाडलं. आणि आता तो दंगल सिनेमा आमिरचा करायला गेला आहे तिकडे, आणि एवढ्या मोठ्या सिनेमाचा लाईन प्रोड्युसर तो आहे. आणि खरोखर मला फार लकी वाटतंय की असा एवढे मोठे सिनेमा करणारा निशित दधीच्या मला मिळाला. थँक्स निशित. कोणीतरी बेबी नावाची मुलगी होती, तिला दुसऱ्या बेबीची आठवण येत होती. आणि श्वेता, तुझं आणि त्या तुषारचं सेटिंग करणं चाललंय आजोबा. एक मिनिट, आपल्या होर्डिंग पाशी जरा गाडी थांबव. आपल्या जाहिरातीसाठी एक मॉडेल बघायला हवी. तुम्ही सिनेमाचे निर्माते आहात, कुठेतरी विषय हा जो आहे तो तुम्ही डेफिनेटली डिस्कस केला असेल आणि त्याबद्दल मग त्याची निवडी झाली असेल. पण या सिनेमाशी आणि तुमच्या पर्सनल आयुष्याचं काही कनेक्शन आहे का? म्हणजे जॉईंट फॅमिली जी आता आपल्याला फार पाहता येत नाही. मी मूळ बेळगावचा आहे आणि माझी सगळी फॅमिली बेळगावमध्ये आहे. माझे काका, आत्या वगैरे वगैरे. तर माझे वडील वगैरे 7 भावंडं होती. आणि आमची बेळगावात खूप पुष्कळ घरं आहेत, परंतु प्रत्येक घर, बेळगावच्या गल्ल्या जर लोकांना माहिती असतील तर पुढचं जे दार असतं त्याचा पत्ता वेगळा असतो आणि घराच्या मागचा दाराचा पत्ता वेगळा असतो, कारण ते वेगळ्या गल्लीत उघडतं. एवढी मोठी घरं आहेत आमची 3. आणि सगळेजण म्हणजे काय म्हणूया त्याला, वेगवेगळी घरं असली तरीसुद्धा एकत्र कुटुंबाचा एक फील सतत तिथे असतो. आधुनिक काळामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी गेला, आपापले उद्योग करायला लागला, तरीसुद्धा ते कसे एकत्र राहू शकतात, हे खरं तर आमची कुलकर्णी फॅमिली फार चांगलं उदाहरण आहे असं मला सतत वाटत आलं आहे. मग चौघांना एक प्रश्न असा की मगाशी मी ऐकलं की तुमचा एक वेगळा व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि त्यावर तुम्ही खूप माझ्या एक्झॅक्टली म्हणजे मला हा प्रश्न त्यासाठीच करायचा होता, कारण मगाशी उत्तर मिळालं की जनरेशन गॅप नाही आहे आणि ते जाणवतही नाही. पण त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मात्र अतुल कुलकर्णी नाही आहे. त्याचं उत्तर मी देतो आधी. त्याचं कारण असं की तो ग्रुप फॉर्म तगमग नावाचं जे गाणं आहे सिनेमात, त्याचं शूटिंग ज्या दिवशी असणार होतं त्याच्या आदल्या दिवशी तो निघालाय आणि त्या ग्रुपचं नाव तगमग ऑन असंच आहे. त्यामुळे तो ग्रुप मुळात फॉर्म झाला ते शूटिंगसाठी, की आता उद्यापासून ते गाण्याचं शूटिंग सुरू होणार आणि प्रचंड एनर्जी लागणार आहे, कस लागणार आहे, आपण तयार राहूयात. आणि तो एकमेकांना बूस्ट करण्यासाठी, साथ देण्यासाठी तो ग्रुप होता आणि तो अजूनही तसाच आहे. आणि हे मी का म्हणतोय, मला गाणं पाहिल्यावर कळेल की त्यासाठी एवढ्या
म्हणजे जिकिरीची आणि ताकदीची का गरज होती हे तुम्हाला बघितल्यावर कळेलच. वाव. आणि म्हणून त्याच्यावर अतुल नाहीये. आता खरं उत्तर, तगमगचं शूट झालं, खूप दिवस झाले, गाणं एडिट झालं, गाणी आलं, आता ग्रुपवर काय होतं? ग्रुप आहे म्हणून ग्रुप चर्चा चालू आहे की काही इतर लोकांबद्दल बोलणे वगैरे असं काही होत नाही. हा ग्रुप आम्ही आता तुला दाखवायला तयार आहोत. त्यात लपवण्यासारखं काही नाही. सगळं डिलीट करून झालेलं आहे. बद्दल चर्चा झाली, पण आता जे हायलाईट आहे तगमग हे गाणं आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपचंही नाव आहे तगमग, तर त्यांच्याकडनं तर ऐकलंय मी हे गाणं, पण तुम्हा चौघांकडनं हे गाणं ऐकायची खूप उत्सुकता आहे, कारण हे बेसिकली तुमच्यावर पिक्चराईज झालं. आपल्याला खूप सुरेल असं नाही गायचं आहे, जसं पण प्रयत्न करूयात आपण. मला वाटतं आपण आलोकला याचं प्रतिनिधित्व करायला हे आपण सगळेच आपण ओरिजिनल गाणं लोकांना पोचू देत, मग नवीन व्हर्जन्स विषयी आपण बोलूया. तर अंधारात डोळे उघडून केली मी पहाट, आन धूम धावत जाता जाता फुटली वाट. आभाळ भरून स्वप्न पाहिले मी आज, आन पंख लावून त्यातून उडले सुसाट. उडता उडता केले हवे तसे हात वारे, निकळून पडताना झेलले मी चंद्र तारे. ठिणग्या उड मग तग 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 मग. क्या बात आहे. आणि आता सोलो परफॉर्मन्स बाय अतुल कुलकर्णी. चलो, या सिनेमासाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आमच्याशी इतक्या आपुलकीने बोलला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.